लोकलचा प्रवास अनेकदा जोखमीचा ठरतो। लोकलमधून प्रवास करताना अनेक अपघात देखील घडतात। लोकल पकडताना अचानक आपला हात सुटतो आणि रेल्वे रुळावर पडण्याची शक्यता असते। अशा वेळी सतर्कता दाखवून आरपीएफ जवान अनुचित प्रकार घडू नये म्हणून धाव घेतात आणि रक्षण करतात। मात्र वसईमध्ये विचित्र प्रकार पाहावयास मिळाला आहे। एका प्रवाशाने आरपीएफ जवानाचा चावा घेतला असून चावा घेणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। डहाणू लोकल सकाळी 10च्या सुमारास वसई रेल्वे स्थानकावर पोहोचले। यावेळी आरपीएफ जवानांची एक टीम स्थानकावर तैनात होती। दिव्यांगांच्या डब्यात एक प्रवासी बसला होता। त्याला आरपीएफ जवानांनी खाली उतरण्यास सांगितले, मात्र त्या व्यक्तीने आरपीएफ जवानाचे ऐकले नाही। तो आरपीएफ जवानाशी हुज्जत घालू लागला। हुज्जत घालत असताना आरपीएफ जवान थेट लोकल डब्यात चढला। नंतर आरपीएफ जवानांनी त्यांना खाली उतरायला सांगितले। दिव्यांग कक्ष असूनही सामान्य व्यक्तीने प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे, मात्र तरीही तो व्यक्ती दिव्यांग डब्यात प्रवास करत होता। आरपीएफ जवानांनी त्याला खाली उतरवले, परंतु तो आरपीएफ जवानाला धक्काबुक्की करू लागला। आरपीएफ जवानाला धक्काबुक्की केल्यानंतर त्यांनी जोरदार चावा घेतला। हा विचित्र प्रकार घडल्यानंतर त्याला तातडीने पोलीस ठाण्यात नेण्यात आले। या प्रकरणी तो व्यक्ती नेमका कुठला याचा तपास सुरू आहे। मात्र कर्तव्यावर असतानाच रक्षकालाच असा चावा घेतल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत।